हाय मित्रांनो, आपण एक नवीन बॅच स्टार्ट करतोय, ती म्हणजे झिरो एरर बॅच। ही बॅच पूर्ण आपल्या झिरो एरर पुस्तकावरती डिपेंड असणार आहे आणि त्यातील प्रत्येक प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत। ही बॅच कोणासाठी असणार आहे? तर ही बॅच या सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी जी मेन्स आहे ग्रुप सी ची त्यांच्यासाठी असणार आहे। ही बॅच मी मुद्दाम डिझाईन याकरता केलेली आहे की बऱ्याचशा लोकांचा असा एक संदर्भ आहे की त्यांचे 30-35 पर्यंत त्यांचा स्कोर येतोय, तर 35 प्लस काय येत नाही आहे, तर PYQची अंडरस्टँडिंग खूप कमी आहे। तर ते PYQची अंडरस्टँडिंग भर काढावी म्हणून ही बॅच मी लॉन्च करतोय। या बॅचमध्ये आपण करणार काय आहोत, तर 2016 ते 2024च्या सगळे PYQ आपण घेणार आहोत आणि त्याचं डिस्कशन करणार आहोत। यातला प्रत्येक ऑप्शन तो आपण डिस्कस करणार आहोत। यात विषय म्हणजे आयोगाचा एखादा प्रश्न चुकलेला असेल तर तो का चुकला, आयोगाचं काय गडबड झाली, त्याचं आपण डिस्कशन डिटेलमध्ये करूया। यात एक एक वाक्य मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की हे वाक्य करेक्ट आहे, हे इनकरेक्ट कसं राहिलं असतं, हे वाक्य करेक्ट आहे किंवा हे वाक्य इनकरेक्ट आहे, हे करेक्ट कसं आहे। म्हणजे थोडक्यात करेक्ट वाक्याचं एक्सप्लेनेशन, इनकरेक्ट वाक्याचं एक्सप्लेनेशन आपण यात बघूया। या दोन पॅरामीटरमध्ये हे ॲक्च्युअली बॅच असेल, एक म्हणजे व्होकॅब्युलरी पूर्ण आणि एक असेल ग्रामर पूर्ण। तर व्होकॅब्युलरी आणि ग्रामर हे दोन्ही घटक मी डिस्कस करेल। ही बॅच दररोज लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्वरूपात असेल। दररोज रात्री लाईव्ह ही 8 वाजता असेल, 8 ते 10, 10:30 डिपेंडिंग ऑन द चॅप्टर। म्हणजे थोडक्यात काय, 8 वाजता ती रात्री चालू होईल तर ती 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत चालेल। जर तुम्ही लाईव्ह नाही बघू शकला तर तुम्ही ते नंतर दुसऱ्या दिवशी रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकतात। त्याची व्हॅलिडिटी 3 महिन्याची असेल। खरं तर मेनसाठी बॅच आहे त्यामुळे ती व्हॅलिडिटी थोडी ठेवलेली आहे। पण या बॅचमध्ये तुम्हाला एक आयडिया येईल की PYQ हे फक्त वाचले गेले नको पाहिजे, तर PYQ समजले पाहिजे। तर PYQचं अंडरस्टँडिंग काय असतं ते आपण बघूया। तर मी काय करेन, प्रत्येक चॅप्टर घेऊया आपण, म्हणजे नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब प्रत्येक पॅरलल चॅप्टर घेऊ। काही 2-3 दिवस मी ग्रामर घेईल, नंतर 2-3 दिवस व्होकॅब्युलरी घेईल, म्हणजे पॅरलली दोन्ही गोष्टी होतील। ही बॅच मेन्सच्या आधी मी संपेल, म्हणजे खूप आधी मी प्रयत्न असेल की लवकर संपूया आपण, पण हे फक्त डिस्कशन असेल, यामध्ये टीचिंग नसेल। म्हणजे डिस्कशन थोडक्यात काय की आपण प्रत्येक चॅप्टर त्यामध्ये कव्हर करू, म्हणजे जे लोक ऑलरेडी मेनसाठी प्रिपेअर्ड आहेत, ज्यांचा ऑलरेडी स्टडी झालेला आहे, त्यांच्यासाठी ही बॅच आहे। पण ज्या लोकांना PYQ समजत नाही किंवा ज्यांना एक्झॅक्टली कळत नाही की प्रश्न कोणता आहे, मला समजायला कठीण जातं की चूज द करेक्ट, चूज द इनकरेक्ट, यामध्ये नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह का व्होकॅब्युलरी आहे, याबद्दल आपण डिस्कस करूया। विशेषतः 2023-24चा जे आता जो नवीन पॅटर्न आहे, जे प्रश्न आता आयोग डिझाईन करतात, ते प्रश्न कशा प्रकारे फ्रेम करतात त्याचं डिटेल मी अनालिसिस अजून त्यामध्ये घेईल। तर थोडक्यात तुम्हाला फक्त पुस्तक समोर ठेवायचं झिरो एरर आणि फक्त ऐकायचं आहे, आणि त्यामध्ये प्रत्येक व्हरायटी, प्रत्येक डायमेन्शन समजून घ्यायचं आहे की आयोगाला अपेक्षित काय आहे। तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळेल, तर थोडक्यात काय, तुम्हाला प्रश्नपत्रिका जेव्हा हातात येईल तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नवीन प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे तुमच्यात थोडक्यात अप्रोच तुमचा तो बिल्ड होईल। दुसरं की तुमचा स्कोर यात प्लस होईल, मायनस होणार नाही आहे। मग एक मार्क असेल तोही खूप झाला, तोही त्यात प्लस होऊ शकतोय। ही बॅच मी लवकर संपेल, हे माझं प्रॉमिस आहे। दररोज रात्री 8 ते 10, 10:30 पर्यंत लेक्चर घेईल मी। पण ही बॅच हप्त्यातून फक्त 4 दिवस असेल, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे 4 दिवस आपण त्यावरती डिस्कशन करू, नंतर 3 दिवस सुट्टी असेल, नंतर पुढचे 4 दिवस। तर थोडक्यात येणाऱ्या मेन्सच्या आधी मी ते संपेल। थँक्यू।